नमस्कार मंडळी. तर आज बघा संध्याकाळचं वातावरण खूप छान असं झालं आहे. आता मे महिन्याच्या आता आजपासून सुट्टी निकाल रिझल्ट वगैरे लागलेला आहे. त्यामुळे आता कसं होतं इथून पुढे मुलांना सुट्ट्या वगैरे पडतात. तर उद्या 2 तारीख उद्या 12वीचा पण रिझल्ट आहे. तर आता घरापाठीमागे बघा मुलं लागलेले आहेत बॉल वगैरे खेळायला. तर भरपूर अशी मुलं एका जागी सगळीजण गोळा वगैरे होतात आणि बॅट बॉलनं वगैरे खेळतात. नुसतं बॉलनं वगैरे असे खेळत असतात. संध्याकाळची फोकस लाईटीचा वगैरे लावतात आणि मग खेळतात. असं त्यांचं चाललेलं असतं. मुलांचं कारण सुट्टी वगैरे लागलेली आहे त्यामुळे सगळे एकत्र येऊन अशी खेळतात वगैरे. तर इथे बघा खूप छान असं संध्याकाळचं वातावरण वगैरे झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते की आता मी मध्यंतरी व्हिडिओमध्ये सांगत होतो की सापांचं प्रमाण आहे ते जास्त वाढलेलं आहे. तर कशामुळे वाढलेलं आहे की आता आपण शेतामध्ये राहत असल्यामुळे शेतात भरपूर साप असतात. बरेच वेगवेगळ्या जातीचे साप जे असतात ते निघतात. तर त्याच्यावरती पण आता बघा मी परवा यूट्यूबवरती सर्च केलं तर काही ठिकाणी प्रदर्शनाच्या ठिकाणी सुद्धा ते सापांसाठी जे औषध होतं ते सुद्धा तिथं औषध आणलेलं होतं विकण्यासाठी. ते जर आपण घराभोवती जर आपण ते जे औषध आहे ते जर आपण टाकलं तर नक्कीच बघा साप त्या वासाने येत नाहीत. असं म्हणतात की प्राण्यांना मारू नका. तर पहिलं कसं होतं की जे साप वगैरे असायचे ते जर साप दिसले तर पहिले जे होते ना लोक तर ते मारायचे साप जाग्याला. तर आता तसं नाही आहे, मारत वगैरे नाहीत. असं म्हणतात की प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र वगैरे असतो. साप जो आहे तो शेतकऱ्याचा मित्र असतो. तर तुम्ही मारू नका असं म्हणतात. तर त्यांना जीवदान द्या, एखाद्या जंगलाच्या ठिकाणी नेऊन त्यांना सोडा वगैरे असं म्हणतात. तर बघा बरेच जण असे व्हिडिओ आता मी बघितलेले असतात. प्राणी मित्र म्हणजे जे धरणारे जे असतात ते येतात आणि साप वगैरे धरून एखाद्या जंगलाच्या ठिकाणी एकटा जेणेकरून जिथं घर वगैरे नाही येत अशा ठिकाणी ते साप वगैरे घेऊन सोडतात. तर बघा आमच्या इकडे तर भरपूर असे साप निघतात. तर आम्ही तर काय करतो घराभोवती मोठे मोठे साप निघतात त्यामुळे आम्ही जे औषध आहे ते आणलेलं आहे तेच घराभोवती वगैरे टाकतो. एक 8 दिवसाचा कमीत कमी फरक असतो. 8 दिवस साप वगैरे दिसत नाही येत पण नाही येत. त्यानंतर कसं होतं 8 दिवसानंतर का होईना एखादा साप येऊन कात टाकून जातो असं होतं. तर कसं असते जरा आपण इकडे वगैरे असं इकडे तिकडे असं बघून जरा इकडे तिकडे वावरावं लागतं. अगदी समोरासमोर अगदी असं आपण समोर उभं राहिलं आणि समोरनं साप गेलेला आहे असं सुद्धा घटना अशा बऱ्याच असतात. आम्ही शेतामध्ये राहायला आल्यापासून अशा घडलेल्या आहेत. तर आधी आम्हाला इतका जास्त काही अनुभव नव्हता कारण कसं होतं तर आम्ही कधीतरी शेतामध्ये कामानिमित्त असं यायचो भाजीपाला वगैरे नेण्यासाठी किंवा शेतामध्ये तण वगैरे काढण्यासाठी असं कामानिमित्त ज्यावेळेला आम्ही गावातल्या घरी आमच्या होतो त्यावेळेला आम्ही येत होतो. पण आता कसं झालं तर आम्ही आता शेतामध्ये राहिला आल्यामुळे सापांचं जे प्रमाण आहे ते आमच्या दिसण्यामध्ये जास्त आहे. तर आम्हाला ते सारखे इकडे तिकडे साप दिसत असतात जास्त करून फिरतेले कात तर दिसतच असते. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते. त्यामुळे खूप जपून वावरावं लागतं इकडे तिकडे वगैरे असं करावं लागतं. तर आता बरेच वेगवेगळे जे औषधं आहेत ते आता बघा बाहेर निघालेले आहेत. तर या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. मला असं माहीत नव्हतं की सापांवरती पण काही औषध असतं जेणेकरून त्या औषधाच्या वासाने साप येऊ नयेत अशा औषधे वगैरे अशी मिळतात. ह्या गोष्टी मलाही माहीत नव्हत्या. पण अशाच यूट्यूबवरती कृषी प्रदर्शनचं ठिकाण होतं तिथं असं औषधं की तुम्ही जे प्राणी असतात त्यांना मारू नका तर त्यांची हानी नका करू. तर हे औषध आहे हे तुम्ही घराभोवती किंवा साईडला टाकू शकता. त्या वासाने साप आपल्या म्हणजे घरामध्ये वगैरे असे येत नाहीत निघत नाहीत असं सांगितलं जातं. तर बघा अशा औषधं जर कोणाच्या शेतामध्ये वगैरे किंवा शेतामध्ये हे आता औषध वगैरे टाकलं तरी सुद्धा साप येत नाहीत. आणि जर कोणाच्या शेतामध्ये किंवा घराच्या भोवती वगैरे सापाचं प्रमाण असलं तर तुम्ही जरा बाहेर जर तुमच्या घराभोवती किंवा शेतामध्ये वगैरे जर तुम्ही शेतामध्ये जात असाल संध्याकाळचं वगैरे किंवा घराभोवती वगैरे तर तुम्ही ह्या औषधाची जरा कुठे तुमच्या इथे कुठे उपलब्ध आहे का कुठे मिळते चौकशी करून तुम्ही नक्कीच आणू शकता. तर हे अशा औषधे जे आहेत ते उपलब्ध झालेलं असतं फक्त आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. तर अनेक तुम्हाला सांगते की अनेक अशी आता जसे लाईट बिल वगैरे कमी येण्यासाठी जसे सौर ऊर्जेचं निघालेलं असतं तसं आता एक बघा ते हे पण निघालेलं आहे की जी शेताची तिथं आपण जर बसवलं तर शेताच्या तिथं जर एखादा साप किंवा कोणी माणूस वगैरे असं दडून बसलेला असेल तिथं कोणी तरी लगेच याचा आवाज येतो ते आपल्याला सिग्नल देत असतं. तर अशा वस्तू ही आता इतकं जनरल नॉलेज म्हणजे इतकं हे पुढे गेलेलं आहे टेक्निकल तर भरपूर प्रमाणात पुढे गेलेलं आहे. तर अशा सुखांना सुविधा उपलब्ध झालेल्या शेतामध्ये तुम्ही बसवू शकता. तर आजूबाजूला काही असेल तर ते तुम्हाला आवाज करून सांगतं की ते एका साईडला म्हणजे आजूबाजूला काहीतरी आहे म्हणून सावध करत असतं. तर अशा बऱ्याचशाच गोष्टी आता निघालेल्या आहेत. टेक्निकल तर खूप पुढे गेलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीची चौकशी करू शकता आणि तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.